नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा। आज रोजी निवडणूक निर्णय अधिकारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ तथा प्रांताधिकारी कोरेगाव यांच्या समोर आमच्या जिहे तालुका सातारा गावातील मतदार यादीवरील आपसेकाविषयी हेअरिंग झाली। त्यावेळी माननीय प्रांत साहेब यांच्या समोर मतदार तथा ग्रामस्थ जिहे यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। पाहुयात काय म्हणतायत ग्रामस्थ ते। बाकी त्यांची नाही कमी झाली, आमच्याकडच्या 2-4 मागण्या आमच्या पार्टीचे 2-4 आहेत, तीच का कमी म्हणजे आक्षेप घेतला तो ऑनलाईन घेणाऱ्याने घेतला। आता त्याने कुठला घ्यावा त्याला पूर्व आहे, त्याच्यावर बीएलओ माझी यंत्रणा आहे। म्हणजे संजय त्यांना जेलचं काय माहिती हो, त्याला हीच नाव का सापडली, त्याला मग शिकवून गावाचं माहिती पुरवते। ठीक आहे ना, पण माझी ज्यावेळेस पूर्ण होईल ना, मी जे काही 1950चा कायदा आहे त्याच्यानुसार कारवाई करणारच आहे। ही माझी एकदा ही प्रोसिजर आहे की मला पूर्ण झाली ना, कारण माझी प्रोसिजर पूर्ण व्हायला आहे। आमच्या अर्जाचा अर्जाचा विचार व्हावा, फॉलोअप करतोय तिकडे जाऊ शकत आक्षेप घेतला म्हणून मी लगेच आणि फक्त आक्षेप नाव वगैरे नाही। आक्षेप मान्य 100% आक्षेप, पण हा सर्वसामान्य लोकांना त्रास आहे ना। आज हा माणूस 75 वर्षाचा आम्ही काय म्हणतो आमची नाव मी स्वतः तुम्ही त्यांच्याकडे कायदेशीर कार्यसमिती वकिलांशी सल्ला करू शकता, जे तुम्हाला स्वातंत्र्य आहे। सर मला सांगा, आपल्याला इलेक्शनच्या काळामध्ये मतदार जागृती घडपत्र नाट्य वगैरे करायची, ते मला मी माझ्या स्वतः येतो, मतदान करतो, जातो, मला कोणी बोलवत नाही, गाडी कोणी जात नाही, इकडे जातो। एवढा मी जागृत आणि संविधान मानणारा माणूस विषय मानणार असताना जर त्याचं कुटुंब असं होत असेल मला यात नाही। मी हे गरज पडली तर मी न्यायालयापर्यंत मी दिल्लीच्या आयोगापर्यंत माझं ही जी वेदना आहे ती पोहोचवणार, राज्याच्या दिल्लीच्या मी सगळ्यांना मला फॉरवर्ड करतो माझ्या मनात, कारण माझा हा अधिकार आहे आणि माझं आपला अधिकार आहे आणि मी आपल्या अधिकारावर घटना त्या बाहेर आम्ही काय जाणार। बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणार माणूस आहे, मग त्या चळवळीत झटण्याचं महत्व जाणणारा माणूस आहे आणि माझ्यावर जर ही गोळा येत असेल तर मी त्यासाठी हालचाल नको करता आणि ते तुमचा सन्मान ठेवून करणार की तुमच्याकडून तक्रार करण्यात हे मला अन्याय केला। आता आयोगाने जी प्रोसिजर दिली ना त्यांनी ऑनलाईन केला, मला सुनावणीला बोलवणं लागेल। आता इथपर्यंत येऊन जर ही नावं जर कट झाली तर माझी नावं कट होऊ शकणार नाही। मी ह्याला जाऊन मी अॅट्रॉसिटी या माणसाला करणार, हे जाणून बुजून माझ्या सूर्य कुटुंब बघून त्याला हे केलेलं आहे, मी सोडत नाही।